उद्धव ठाकरे सध्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी पक्षाच्या महिला पदाधिकारी गेल्या होत्या, मात्र त्यांना भेटू न दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। भेट न झाल्याची खंत व्यक्त करताना महिलांना अश्रू अनावर झालेत। मात्र हा प्रकार गैरसमजुतीमुळे झाला असून त्या महिलांशी भेटून त्यांचे गैरसमज दूर केले जातील असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणालेत। मात्र याचा मोठा परिणाम येणाऱ्या निवडणुकीवर होणार हे नक्की आहे। पण दुःख वाटते की आज वाटते जर भेट नाही झाली तर थोडंसं वाईट वाटतं नाही आता आम्ही वरती 2 तासापासून आम्ही तिथं जे सिक्युरिटी गार्ड वगैरे आहे संजय राऊत साहेबांनाही भेटलो। ते म्हणे की साहेब बॉडीगार्ड आहेत, त्यांचे बॉडीगार्ड आहे, त्यांना सांगितलं की आमचं फक्त निरोप द्या साहेबांना की आम्ही महिला आघाडी पदाधिकारी आलेले आहे तर आम्हाला भेटायचं आहे। तर ते म्हणे की 11:30 12:30 शिवाय ते येणार नाही आणि तोपर्यंत कोणालाच भेटणार नाही आहे। तर म्हटलं निरोप द्या, आम्ही बघू, भेट झाली तर ठीक आहे, नाही भेट झाली तर आम्ही आमच्या घरी चालले जाऊ। ठीक आहे, मग त्याला पर्याय नाही ना, त्याला पर्याय नाही। पण थोडंसं हे विषय आज ह्या महिला आघाडी आहे, या पदाधिकारी आहे ना, मग आम्ही कोणाला भेटायचं? इतर दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायचं का? आम्ही उद्धव साहेबांना नाही भेटायचं तर मग कोणाला भेटायचं? आमची इच्छा कधीतरी होते, एवढी मी महापौर असताना सुद्धा म्हणजे पर्सनल असं कधी आम्ही भेटलो की नाही। ही जिल्हा संघटक प्रतिभा जगताप आहे, मांडवकरताई आहे, देवताई आहे, ह्या सगळ्या महिला आघाडी आहे, उपजिल्हा मीरा देशपांडे बाहिती सगळ्या हे सगळ्या मेन पदाधिकारी आहे। आम्ही कधीही गर्दी करत नाही, आम्ही कधी गर्दी करत नाही आणि आम्ही कुठेही जात नाही। 20 वर्ष जिल्हा संघटक होते। आज बस एवढीच इच्छा आहे, साहेब खाली येतील तोपर्यंत आम्ही भेटणार आहे आणि भेटणार आहे बस। कळालेली आहे आपल्या माध्यमातूनच, परंतु नाराज होऊन गेले असतील तर त्यांना निश्चित समजावण्याचा प्रयत्न आम्ही करू। आणि उद्धवजी ठाकरे साहेब एवढा मोठा प्रचंड मोठा दौरा करतायत, त्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेणं आम्हा शिवसैनिकाचीच जबाबदारी आहे। आणि म्हणून मला असं वाटतं साहेबांना उशीर झालेला, साहेब तर सगळ्यांनाच भेटतात। मी तर आता कित्येक मागच्या महिन्यापासून सगळ्या दौऱ्यात सोबत आहे, साहेब सगळ्यांनाच भेटतात। मला वाटतं जातानाही त्यांनाही भेटले असते, परंतु त्यांचा काही गैरसमज झालेला असावा, तो गैरसमज निश्चित काढला जाईल। परंतु महिला म्हणतात की पुरुष पदाधिकाऱ्यांना भेटू दिलं जातं, रात्री भेटी होतात, आम्हाला माहीत होत नाही, साहेब येतात कुणी आम्हाला कळवतही नाही। आता पुरुष पदाधिकारी कुठे भेटले असं काही नाही। आता काल आम्ही सोबतच होतो, आता त्यांची भेटण्याच्या वेळा आहे ना, असं कधी कसं भेटलं जाईल त्याच्या काही वेळा असतात ना ठरलेल्या, कोणत्याही वेळी थोडी भेटता येणार कोणी का असत नाही। उद्धवजी ठाकरे साहेब असं थोडी आले का भेटतील असं थोडी। आपणही आपल्या शिवसैनिकांनी नियम शिस्त पाळली पाहिजे ना, जो वेळ भेटण्याचा त्याच वेळेस भेटलं पाहिजे। मात्र 2 वर्षापासून असंच होते असं म्हणतात। मला नाही माहिती या सगळ्या गोष्टी, त्यांनी आज जर सांगत असेल मला काही याच्यातलं माहिती नाही।